विद्यार्थी सलागाजी मंजू गांधी, डॉक्टर बैजलकर सर, डॉक्टर गायकवाड सर, डॉक्टर पाटले सर आणि डॉक्टर वैष्णव सर आणि माझ्या सर्व भगिनी, आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सर्वांची भेट या ठिकाणी झाली हे मी मला भाग्य समजतो. या गीता परिवारामध्ये मी याचे कारण म्हणजे माझ्या आयुष्यात काही घटना घडल्या आणि मी एकटा पडलो आणि त्यावेळेस मला आधार देणारा माणूस या ठिकाणी कोणीच नव्हतं. घरचे जरी असतील तरी आपापले विचार, आपापलं वागणं, आपापले व्यवहार हे सगळं वेगळं असतं. पण डॉक्टर वैष्णव या ठिकाणी अतिशय म्हणजे मला गुरुस्थानी आहे. त्यांनी या माध्यमातून मला सगळी माणसं हे सर्वांची भेट घालून दिली. मला कधी जरी काही अडचण असली, मी विचारत असलो, कधी मला त्यांना फोन केला नाही तरी डॉक्टर माझ्याकडे आपण प्रेमाला मला बोलवतात. नुसतं फोनवर बोलत नाही, जवळ बोलवतात आणि त्यानंतर आम्ही तासभर बोलतो आणि मग मनातलं सगळं जे आहे ते हालचाल होतं. आणि या गीता परिवारामध्ये येण्याचं कारण म्हणजे मला काहीच्याकडं एकदा सुरुवातीला मी आलो होतो, डॉक्टर वैद्य सरांनी मला या ठिकाणी आणलं होतं, पण थोडंसं मन रमलं नव्हतं. कारण कुठलीही गोष्ट, चांगली गोष्ट जर आपल्या आयुष्यात यायची असेल तर इतक्या सहजतेने येत नसते. पण काही काळानंतर डॉक्टर माझ्याकडे यायचे, डॉक्टर वैष्णव सर, आणि मला तुम्ही काय जॉईन होत नाही, मला काम असतं आणि अशी कामं तर चालवणार आहेत, काम तुम्ही करताय आणि जे काही या परिवारामध्ये ते काही काम करत नाहीत का. तर सरांनी माझ्याकडे 4 वेळेस 6 वेळेस 10 वेळेस ते यायचं आणि मला माझ्या शेतामध्ये म्हणजे इतकं आमचं प्रेम अचूक आहे की ते माझ्या शेतामध्ये मी माझं काम जिथं चालू होतं ते यायचे आणि मला त्यावेळेस आपला जो वेळ असतो त्या वेळेमध्ये त्यांनी जॉईन करून घेतलं आणि दिदीशी संवाद साधायचा. आणि माझ्या मनात त्याच्या काही गोष्टी आहेत म्हणजे मनात ते ठेवत होतो म्हणजे आपली माणसं ज्यावेळेस आपल्याला भेटतात त्यावेळेस त्या नक्कीच आपण त्यांना शेअर करतो आणि त्यांचा ज्यावेळेस आपला आधार मिळतो त्यावेळेस आपण नक्कीच एक फार मोठा एक आनंद आपल्याला त्या ठिकाणी जीवनामध्ये मिळत असतो. तर या ठिकाणी मी ताईंचं कौतुकासाठी विशेष करतो ते माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत, त्यांचं ज्ञान खूप महान आहे. खरं म्हणजे त्यांच्यातले जे गुण आहेत ते आपल्यामध्ये कसे आणता येतील याचा मी विचार सतत करत असतो. तर मध्यंतरी आमचे फोन व्हायचे, एकदा असंच माझ्या शेतामध्ये होतो, काम म्हणजे खूप अडचणी होत्या आणि टेन्शनमध्ये असताना त्यांनी मला फोन केला, काका तुम्ही असं करत मी काहीतरी मला असं म्हणलो की आता मला कंटाळा आला आहे, मला नको वाटते. त्यांनी मला एवढं समजावून सांगितलं, अरे हे सगळं चालूच नसतं ना. माझ्यापेक्षा लहान असताना सुद्धा ते मला समजावून सांगतात आणि मला पुढं पश्चाताप झालं की आपण त्यांना असं नको बोलायला पाहिजे. पण जी आपली जवळची माणसं आपली नसतात, प्रेमानं बोलतात, म्हणजे आपण चुकलो तरी ते राग त्यांना येत नसतो. या गीता परिवाराच्या माध्यमातून आपल्या सर्वांची भेट होते. आपल्याला आतापर्यंत ऑनलाईन पाहिलं, प्रत्यक्ष पाहण्याचा योग मला आता आला आणि हे सगळं गीतेबद्दल जर सांगायला गेलं, आम्ही लहानपणापासून पाहतो गीतेमध्ये जे काही श्लोक असतात ते असे कानावर येतात, त्या कानावरून त्या कानावर निघून जातात. पण प्रत्यक्ष गीता आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचं कार्य दिदींनी केलेलं आहे आणि हे कार्य त्यांनी असंच पुढं कार्य चालू ठेवावं. आणि मुख्य म्हणजे मला अजून या गोष्टीचं वाटतं की आपल्याला शिकवत असताना आपले विचार हे कसे आले, म्हणजे एकतर वयात हिशोब असतो, आपल्याला सवय नसल्यामुळं संस्कृत भाषेची आपल्या विचारामध्ये तितकंसं काही येत नाही, तर काही कधी त्यांना रागवत नाही, समजावून सांगतात तुम्ही तर बरोबर आहे पण तसंच लिहिलेलंच आहे. म्हणजे इतकं प्रेमाने खरंच असं माणूस सुद्धा तुम्ही सांगू शकणार नाही एवढं या ठिकाणी काही सांगतात. खरोखर त्यांचं मनापासून मी आभार मानतो आणि 2 शब्द या ठिकाणी मला या निमित्तानं बोलण्याची संधी दिली. या ठिकाणी सर्वांचं